सारखंच. महाराज म्हणजे अगदी अद्भुत असंच रसायन. त्यांच्या विद्वत्ता आणि असामान्य बुद्धीचा परिचय त्यांच्या बालपणापासूनच समाजाला आला होता. कारण वयाच्या 5व्या वर्षीच महाराजांना अवघी भगवद्गीता तोंडपाठ होते. आताही महाराजांना महाभारताचे 4000 श्लोक, भागवताचे 3000 श्लोक, आप्पा स्वामींची पदे, प्रमाण संत वचने, विदुरनीती, उपनिषदातील अवतरणे, चांगदेव 65, अमृतानुभव आदी धर्मग्रंथांचे प्रचंड पाठांतर अन तेही अगदी मुखोद्गतच आहे. यातूनच स्वामीजींच्या भागवत कृपा प्रसादानं देश आणि परदेशात अनेक ठिकाणी अमृताचा वर्षाव केला आहे. यामध्ये 1981 पासून पंढरपूर येथे दरवर्षी आषाढी वारीच्या वेळी गोरक्षण संस्थांच्या पटांगणात मोठा भागवत सप्ताह असतो. याशिवाय पंचगव्हाण येथे 1957 पासून दरवर्षी आप्पास्वामी शिवरात्र महोत्सवात होणारा ज्ञानयज्ञ सप्ताह हे मोठे आयोजन म्हणजे स्वामीजींच्या अमृतवाणीतून साक्षात सरस्वतीने आपल्या भक्तांना कृपाप्रसाद वाटावा असेच हे सोहळे. बहिरंग परमात्म्यात पाप नसलं तर काय होईल? परमार्थ बहिरंग आणि अंतरंग. टिळा टोपी घालून माळा म्हणती आम्ही संत बहिरंग परमार्थ झाला. पण श्रद्धा ज्ञान अंतरंग परमार्थ झाला. तेव्हा चित्ताचं शहाणपण वेगळं आहे, वाणीचं शहाणपण वेगळं आहे. आवडे ते वृत्ती कीर्ती आधी मनवनिवृत्ती मग वाचा देखी कराशी. महाराजांच्या या ज्ञानयज्ञाचा हुंकार पंचगव्हाणच्या पंचक्रोशीतील श्री क्षेत्र पाणेट, पळसोद, अंदुरा, नांदखेड, करोडी, वैराट आदी गावांसोबत थेट देश आणि विदेशात गुंजला आहे. स्वामीजींनी आतापर्यंत श्री क्षेत्र द्वारका, जगन्नाथपुरी, बद्रीनारायण, हरिद्वार, रामेश्वरम, वृंदावन, मथुरा, तीर्थराज पुष्कर, काशी, जुनागड, नाथद्वारा, मच्छलीपट्टम, शुक्ताल आदी ठिकाणी महाराजांच्या अमोघ वाणीतून भक्तांना भगवद्गीतेचे श्रवण करण्याचे भाग्य लाभले. आज शुक्ताल येथे महाराजांच्या प्रेरणेतून उभे राहिलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर म्हणजे महाराजांच्या उत्कट विठू भक्तीचं प्रतीकच आहे. महाराज म्हणजे फक्त हिंदू धर्मावर अधिकारवाणीनं बोलणारे संत नाहीत, तर त्यांच्या ठाई सर्व धर्मांच्या अभ्यासाचं मोठं भंडारच आहे. बायबल, कुराण, गुरु ग्रंथ साहिब यासोबतच त्रिपिठक यांसारख्या धर्मग्रंथांचा स्वामीजींचा प्रचंड अभ्यास. या धर्मातील विचारांचं विवेचन महाराजांच्या मुखातून ऐकणं म्हणजे जणू स्वर्गीय अनुभवच. याशिवाय धर्मप्रचार आणि प्रसार कार्याच्या दृष्टीनं स्वामीजींनी अख्खं जगच पालथं घातलंय. अमेरिका, इटली, फ्रान्स, इंग्लंड, तिबेट, श्रीलंका, जपान यासोबतच मुस्लिमांचं पवित्र स्थळ असलेल्या मक्का इथेही महाराजांनी भेट दिली आहे. महाराज इस बस्ती के अंदर ही नहीं बल्कि पूरे देश के अंदर, पूरे दुनिया के अंदर सर्वधर्म समभाव रखते हैं. इनके मन में किसी दूसरे धर्म के बारे में द्वेष क्लेश बिल्कुल भी नहीं है. ये बहुत सच्चे दिल के आदमी हैं. महाराजांच्या विद्वत्तेला जागतिक स्तरावरही जागतिक समुदायानं सलाम केला. ते वर्ष होतं सन 2000. यावर्षी अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे जागतिक गुन्हेगारी कमी व्हावी आणि जगात शांतता नांदावी या विषयावर चर्चा करण्यासाठी 28 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट अशी 4 दिवसीय जागतिक सर्वधर्म परिषद युनोच्या पुढाकारानं बोलविण्यात आली होती. यामध्ये जगभरातून 500 संतांना बोलविण्यात आलं होतं. या परिषदेत स्वामीजींनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. याशिवाय या परिषदेत जागतिक समुदायासमोर क्षमा या विषयावर ऐतिहासिक विचारही मांडले. स्वामीजींचा हा सन्मान म्हणजे मानवतेचा, साधनेचा, भागवत धर्माचा,
वारकरी संप्रदायाचा तर सन्मान होताच, पण तो सन्मान होता महाराजांवर अन त्यांच्या विचारांवर प्रेम करीत ते प्राणपणाने जपणाऱ्या त्यांच्या भक्तांचा आणि शिष्यांचा. महाराजांनी अध्यात्मावर विपुल लिखाणही केलंय. यातील भागवत प्रपा हा ग्रंथ म्हणजे आधुनिक परिस्थितीशी नातं सांगणारा धर्मग्रंथ. या ग्रंथातून स्वामीजींनी जीवनाचं मर्मच जणू सोप्या आणि सहज शब्दात समजावून सांगितलंय. महाराजांच्या वैभवशाली कार्याचा गौरव जसा जागतिक स्तरावर झालाय, तसाच आपल्या मातीनंही आपल्या या तेजस्वी सुपुत्राचा वारंवार गौरव केलाय. 22 फेब्रुवारी 2014 रोजी शेगाव इथं महाराजांना वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र यांच्या वतीनं जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. देशाचे तत्कालीन गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते महाराजांचा झालेला सन्मान म्हणजे संपूर्ण देशानं महाराजांच्या भक्ती कार्याला, संत विचारांना आणि वारकरी संप्रदायातील सेवेला केलेला सलामच होय. माऊलींची विठ्ठल रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंगाची आणि आता ज्या मठाधिपतीमध्ये आहेत त्या स्वामींची अशी काही दया आहे की ज्या माझ्या बोलण्यामुळं त्याने तो प्रायोपवेशनाचा परित्याग केला आणि विचार करून ते यामध्ये आज आपल्यामध्ये विद्यमान आहे. ही एक आपल्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भाग्याची गोष्ट आहे. आणि मी ही यासाठी आपल्याला सांगितले की अशा सूक्ष्म प्रक्रियेचं चिंतन करणं हे असंभवनीय अशा प्रकारची गोष्ट आहे, पण ती या श्रीधर महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये संभवनीय करून दाखवली आहे. किंवा आता ज्या यांनी उल्लेख केल्याप्रमाणे या की देही या की डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, हे जे त्यांनी वर्णन करून सांगितलं, त्या अवस्थेला हे स्वतः प्राप्त झालेले आहेत. हे विचारी आहेत. त्यांना आपण वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य असं म्हणू शकतो. म्हणजे इतके वर्ष निष्ठेने निरलसपणे कुठलीही अपेक्षा न करता संतांची आणि आपल्या कुलदेवतेची म्हणजे विठ्ठलाची सेवा त्यांनी केली. आणि या परिसरामध्ये फार मोठा प्रचार त्यांनी केलेला आहे वारकरी संप्रदायाचा. त्यामुळं ते सगळ्यांनाच आदरणीय आहेत. मग तुम्ही पंढरपूरचे असाल, तुम्ही आळंदीचे असाल, तुम्ही देहूचे असाल, कुठलाही वारकरी असला तरी पंचगव्हाणकर महाराज म्हटल्यानंतर तो नतमस्तकच होतो. याबरोबरच सन 28 नोव्हेंबर 2009 मध्ये अमरावती जिल्ह्यातील प्रज्ञाचक्षू मधुरा वैताचार्य संत गुलाबराव महाराज संस्थान चांदूर बाजार यांच्या वतीनं देण्यात येणारा मानाचा ज्ञानेश कन्या पुरस्कार स्वामीजींना प्रदान करण्यात आलाय. आज पंचगव्हाण म्हणजे एक तीर्थक्षेत्र आणि सर्व धर्म समभावाचं मंदिरच बनलं आहे. कारण स्वामीजींनी समाजात सकारात्मक आणि मानवतेच्या विचारांची साखर पेरणी केली. अन आज याच पेरणीतून या गावात माणुसकीचं पीक मोठ्या जोमानं बहरलं आहे. याची प्रचिती 2006 मध्ये झालेल्या स्वामीजींच्या अमृत महोत्सव सोहळ्यात दिसून आली. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील 18 संत उपस्थित असणं म्हणजे महाराष्ट्राच्या आधुनिक भक्ती परंपरेत स्वामीजींचं असणारं मोठेपण सांगणारं आहे. आज संपूर्ण देशात महाराजांच्या मानवता विचारांना मानणारा भक्तवर्ग आहे. या मोठ्या परिवाराचे कुटुंब प्रमुख म्हणजे स्वामीजी. स्वामीजी म्हणजे या परिवारातील प्रत्येक सदस्यांसाठी मायबाप अन आपल्या भक्तांना भक्ती, मानवता आणि माणुसकीच्या रेशीम बंधात बांधणारा देवदूत अन संत पुरुष. म्हणूनच आप्पा स्वामींच्या मठाच्या गादीचा वैभवशाली वारसा मोठ्या ताकदीनं चालवणारा हा अवलिया गावातील नेकनाम बाबांच्या दर्ग्याच्या विकासासाठीही अगदी तेवढाच संवेदनशील असतो. गावातील मुस्लिम मुलांमध्ये संस्कार रुजविण्याच्या दृष्टीनं गावात मदरसा उभारण्यास बळ देणाऱ्या स्वामीजींना आपण बांधू शकतो अन तोलू शकतो ते फक्त एकाच धर्मात, तो म्हणजे मानवता धर्म. स्वामीजी आपणासारखी माणसे जोपर्यंत समाजात आहेत तोपर्यंत मानव धर्म, सकारात्मक विचारांची लोक चळवळ,
समर्पण, साधेपणा, भक्ती, गुरु शिष्य यांना नेहमीच प्रतिष्ठा मिळत राहील यात तीळ मात्रही शंका नाही. स्वामीजी, तुम्हाला तुमच्या हिमालया एवढ्या उत्तुंग कामास, मानवता, धर्म चळवळीस, समर्पणास, मानास, अपमानास आणि हो तुमच्या अपरिग्रही वृत्तीलाही आमचा मनाचा आणि मानाचा मुद्रा सलाम.